कलरी वड माग माग सुंदर निळोवर आहे दिल्ली मला इथे सोळा आपली ना अजून मग दिवस आहे तुम्हाला खाल्लं नसतं खाल्लं पोलिसांना वारी कळते पालखी सोहळा काल पिंपळनेरवरनं प्रस्थान होऊन रात्री मुक्काम राळेगण सिद्धी या ठिकाणी होता आणि हा सोहळा वाडेगव्हाण बेलवंडी फाटामार्गे पुढं श्रीगोंदा देवदेठणला मुक्काम आहे. श्रीगोंदा सिद्धटेक चिंचोली मार्गे इंदापूर मार्गे हा सोहळा पुढे इंदापूर मार्गे टेंभुर्णी मार्गे पंढरपूरला रवाना होत आहे. संत दिळोबराय पालखी सोहळा हे रथापुढे दिंडी पिंपळनेरची आनंद या ठिकाणी रस्त्याच्या कडेला संस्था पाण्याच्या बाटल्या विकत त्या ठिकाणी बेलवंडी फाट्यावर त्यांच्यातर्फे वाटले जात आहेत.
आता सुरुवात झाली. सुमारे 3 किलोमीटर ही घेण्याची लाईन लागलेली आहे. ठिकाणी पुढील दिंडी जाऊन उभा राहायच्या रथाचं आगमन झालेलं आहे. वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह आहे. बाजूला सेवाभावी संस्थेतर्फे पाणी बॉटल आणि वेफर्स वाटले जात आहेत. हा वारकऱ्यांचा महासागर आहे. बाजूला बेलवंडी फाट्यावर वळून बेलवंडी फाट्यावर देवंडा मार्गे आवाज गेलो का बारीक होईल ना थोडी आवाज गेले. ठिकाणी बेलवंडी फाटा ग्रामस्थातर्फे वारकऱ्यांसाठी पाणी बॉटल वेफर चालू आहे. दुपारच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी बेलवंडी फाट्यावर आजूबाजूला या दिंड्या थांबणार आहेत. चालू आहे. म्हणजे श्रीगोंद्यापर्यंत या दिंडीमध्ये पुढील गावं सहभागी होतात. त्यावेळेस फारच मोठा सोहळा यावर्षी आकारला येत आहे.
कृष्ण हरी पाऊले चालती पंढरीची वाट. आज निळोबराय दिंडीच्या सोहळ्याचा दुसरा दिवस आहे. पंढरीच्या वाटेला पाऊले सध्या तरी अगदी वेगाने पडत आहे. कोणत्याही प्रकारच्या वारकऱ्यामध्ये दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात थकावट वाटत नाही. राम कृष्ण हरी जय जय राम. काही दिंड्या पलीकडल्या साईडला दुपारच्या वेळा जेवणासाठी जात आहेत आणि काही दिंड्या श्रीगोंदा रोडला आपल्या सोयीनुसार दुपारच्या भोजनासाठी थांबणार आहेत. ठिकाणी वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या झाल्यामुळं पाण्याची आवश्यकता होती. ती आवश्यकता या बेलवंडी फाट्यावर पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी होईल असं केलेलं आहे. पंढरीला प्रकारे या ठिकाणी संत निळोबाराय दिंडीला यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हा दिंडी सोहळ्याच्या वाटचालीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. ठिकाणी कार्यकर्त्याकडून वेपर्स चांगली वाटली पाणी बॉटल वाटप करण्यात आहे. मी दोन घेतल्या तू घे ना अजून एक. या ठिकाणी बेलवंडी फाटा संत निळोबाराय दिंडीला त्या कार्यकर्त्यांतर्फे पाण्याच्या बॉटल वेफर्स मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. पूर्ण दिंडीला वाटप केलेलं आहे. तर हे नक्कीच मला सांगा की आपण किती सकाळपासून वाटतंय ना? कालपासून पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि हजारो वारकरी या पारनेर आणि श्रीगोंदा परिसरातून पंढरपूरकडे पायी दिंडीसाठी चाललो आहे. या ठिकाणी या परिसरातील युवा उद्योजक श्री दीपक भैया ठोंबरे व मित्र परिवाराच्या वतीने कालपासून जवळपास 10,000 वारकऱ्यांना या ठिकाणी नाश्ता व पाण्याच्या बॉटल्स वाटप या ठिकाणी चालू आहे. आपण स्वतः वारीला जाऊ शकत नाही, परंतु आपले बांधव जे वारीला चालले आहेत त्यांची सेवा करण्याचा आपण हरीचा वाटा उचलला पाहिजे. या उदात्त हेतूने दीपक भाईंनी या ठिकाणी कालपासून प्रसाद आणि नाश्ता व पाणी बॉटल वाटायचं काम चालू आहे. पुढील 4 दिवस हे वाटप कंटिन्यू चालू राहणार आहे, कारण वेगवेगळ्या भागातून चैतन्य महाराज दिंडी
चैतन्य महाराज दिंडी येते हा हो. तर आता हे कंटिन्यू 4 दिवस या ठिकाणी तर प्रसाद वाटप आणि पाण्याच्या बॉटलचं वाटप या ठिकाणी चालू राहणार आहे. दीपक भाई यांच्या या सामाजिक कार्याचा सर्वांच्या वतीने, त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने वारकऱ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आपलं हे कार्य नक्कीच कौतुक, कारण ज्यावेळेस वारकऱ्यांना चालून चालून तहान लागते, तुम्ही पाणी दिलं, थोडे वेपर दिले, म्हणजे त्यांच्या जीवाला म्हणजे जीव तुम्ही जाणला, त्या जीवाचाच देव आहे. आत्मा हाच परमेश्वर आहे. प्रत्येक लहान मुलामध्ये जीव आहे, प्रत्येक माणसामध्ये देव आहे, आणि तो देव नक्की तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सहाय्यभूत होईल अशी आपण अपेक्षा करूया. मुक्ताई प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद. येतो. बेलवंडी फाटा